शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला सोयाबीन पिकाला आपल्याला जर बीज प्रक्रिया करायची असेल, तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा वापर आपल्याला करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला बीज प्रक्रिया काय करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला जर आपली उगवण क्षमता सोयाबीन पिकाची चांगली करायची आहे किंवा आपल्याला खोडकीड, ह्युमनी याचा जर आपल्याला त्रास भविष्यात नको असेल, त्याचबरोबर आपल्याला आपल्या बियाण्याला जर बुरशीचा प्रादुर्भाव व्हायचा नसेल, तर आपल्याला बीज प्रक्रिया करणे फार गरजेची आहे. त्यामध्ये काय घ्यायचं आहे, की आधी पूर्वीच्या वेळी आपण काय करत होतो, की अनेक प्रकारची बुरशीनाशके, कीटकनाशके वापरत होतो बीज प्रक्रियेसाठी. परंतु आता काय टेक्नॉलॉजी आली आहे, की आता यामध्ये आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशक हे एकत्रित कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. त्यामुळे तशाच पद्धतीची आपल्याला बीज प्रक्रियेसाठी औषधे वापरणे गरजेचे आहे. ज्यामध्ये आपण पहिलं वापरू शकतो ते म्हणजे जीएसपी कंपनीचं PCT 410 या नावाचं औषध आहे. त्याचा जो वापर आहे आपल्याला 3 मिली प्रति किलोसाठी करायचा आहे. त्याचबरोबर 7 ते 8 मिली पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे आणि 1 किलो बियाण्याला बीज प्रक्रिया ही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर हे नाही मिळालं, तुम्ही वार्डनचा वापर करू शकता. बेस्ट ॲग्रो कंपनीचं वार्डन आहे. यामध्ये अझोस्ट्रोबिन, थायफोनिन मिडल प्लस थायमिथॉक्झन आहे. म्हणजे याच्यात 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक आहे. हाच घटक असणारा सेम तुम्हाला सॉल कंपनीचं कॅस्केट देखील पाहायला मिळतं. त्याचबरोबर हाच घटक असणारा तुम्हाला UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन देखील पाहायला मिळतं. या 3 पैकी कुठल्याही प्रकारचं एक जर तुम्ही बीज प्रक्रियेसाठी, सीड ट्रीटमेंटसाठी जर आपण यामध्ये औषध वापरलं, तर नक्कीच आपली चांगली बीज प्रक्रिया ही त्या ठिकाणी होते. तर याचं जे प्रमाण काय घ्यायचं आहे, तर 3 मिली प्रति किलोसाठी बियाण्यासाठी याचं प्रमाण घ्यायचं आहे. त्याचबरोबर 7 ते 8 मिली पाणी टाकायचं आहे 1 किलो बियाण्यासाठी आणि संपूर्ण बीज प्रक्रिया ही आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बीज प्रक्रिया केली तर नक्कीच सोयाबीन पिकाची उगम क्षमता चांगली होईल. ह्युमनी, खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला येणार नाही आणि बुरशीचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी बियाण्याला दिसणार नाही.